मुली काम आहे का ती 2 दिवस बिलकुल असं थंडगारच केलं ना बाबा. चित्या बिलकुल अंगच टाकलं ना त्यानं. त्याला बरोबर नाही वाटू राहिला काय करावं आपल्याला. पुन्हा खतरनाक काम आहे 2-3 दिवसांनी बिलकुल असं म्हणजे हेच झाला माणूस घायला झाला. पण घायल अरे बाबा पुरं पागल गेलं त्यानं. मग काय का ते काय ठेकेदार होय का ते. हा इकून पाय तिकून पाय कुठं गेला काय गेला निरा म्हणलं ध्यानात ठेवते ना बा ते. हा एक असं इकडे तिकडे चकचुकी देत नाही ते. अरे बाबा इतका ध्यान ठेवते ना एखाद्या CCTV पेक्षा बी खतरनाक आहे ती. पुडी नाही काढू दिली दिवसभर पुडी. मग चाल 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 इटा इटा. अरे बाबा पुरा डोकं दबलं मा इटा न्यू न्यू. पुरा पागल झाला माणूस. मी म्हणलं जे सांगितलं ते काम करायला काय होते तुमचं. तुम्ही आता कसं ऐन वक्ता ती चाटा देता. हा त्या मशीनची माल कमी नाही पडे का द्यायचा. मग बोंबलेन ते. मग आता कशाला भाऊ तुम्ही कुठे गेलते ते. हा ते गिट्टीचे टोपले कमी पडे इथं. मोठ्यानं बोलला तुम्हाला काहीतरी आम्हाला ऐकू आलं. मग काय झालं म्हणलं यायचं. म्हणजे काय असं लय दटावलं का. दटावाचं काय माणूस इकून ऐकते इकून सोडून देते. 2 हाणाचे राहिल्या होत्या मला जोड्यानंच घेते ते लग व्हायला का. निघ म्हणलं लवकर घराकडे जाय काम नाही म्हणे गरज नाही म्हणे अशी. मग काय मग पुढे बबनरावची तिकडे गेलो. ऐक ना ते पुरी स्टोरीच सांगतो तुला आता. अशी झाली ते. सांगा ना मग सगळ्याला दिसते काय झालं तर कसं कसं झालं सांगा मग ते. कसं झालं ते पहा आता पहा. बाबा कधी येता तुम्ही. मी वाट पाहू लागलो ना तुमची. ते टिरिंग आणतो म्हणे तुम्ही कधी आणता मग टिरिंग. 3 दिवस कामाला नाही झाले इकडे थंडागार झाला माणूस टिरिंग सुचून राहिली. अबे थांब ना जरासा बंगऱ्याच्या गडबड नको करू तू. जे लागलं ते आणतो तुले. थांब जरा 15-20 दिवस थांब जरासा. पगार झाला की हा पगार व्हायचा आहे ना माया. अरे काही सांगू नको वगैरे गेला पगार तुमचा. मला टिरिंग पाहिजे म्हणजे पाहिजे टिरिंग. मी आईला सांगून आलो की जात नाही आता शाळेत ती. आजपासून जातच नाही. बरं आईजवळ फोन दे तू. दे आईजवळ फोन दे. आता हे इकडे आता फोनवर बोलू राहिला तिकडे त्या मशिनी गिट्टी टोपले कमी नाही पडणार का. सांगा काय करावं आता हे थांबा हे जरा लय लाड करून राहिले नाही का. 2 दिवस झाले बीजा परेशान करून राहिले. हो ना आता तू निपट ना तेवढं तेवढं शाळेत नेता येत नाही त्याला शाळेत घेऊन झालाचं. मी काय म्हणतो तूर सोंगली का आपली जराशी होती ते 2-4 वही होत्या काही सोंगली का म्हणलं काढली किती झालं काही. आम्ही तिकडे दुष्काळ आहे का मला तिकडे हिरवं असून जरासं. बरं मी काय म्हणत होतो ते इकून टाक जे काय असेल ते मला 5,000 रुपये पाठवून जराशी. माझ्यावर पैसे नाही ना आता. डिपॉझिट भरला द्यायले हो आपली खोली भाड्यानं. आणि ते सामान सुमान हे ते आणलं तर आता काहीच नाही ना मापाशी खडकू नाही ना. तर मग पुढे घ्यायला पैसे नाही ना मापाशी. आता 5,000 का पुरले का ते 3 दिवसात खर्च झाले ते खोलीवाल्याला दिला मला 3,000 रुपये 2,000 रुपये इकडे गेला खर्च. सामान सुमान आणायला लागत का तिघा मी. मग काय एकटा का फुकट आहे का इथं. तुम्ही तिकडून पाठवायला पाहिजे का मला मागता पैसे. मला नाही बा पैसे. हो तुमच्या मायला मागा तुम्ही तिथे फोन करा. निराधार आला का पाहिजे दिले. अहो आता तिथं गावात कोणाला मागता येते. उसने माग जराशी अंगावर घे थोडेसे मला पाठवून दे 1000 खाट 500 तरी पाठव. इकडे मागा तर कोणाला मागा सगळे पैदल झाले तर कोणीच कोणाला पैसे देत नाही. जर खाले कोणी देत नाही का इथं. 500 नाही ना कोणते 200 नाही मापाशी. माझ्या आता तुरीवर चालली आम्ही उदळ्यावर. त्याच्यात काही रोजान नाही चालले मी. तुरीने चालली आपल्या 2 पायला 3 पायला. बरं जाऊ दे बाबा आता फोन काही लावू नको. मग आता आजच्या दिवस पुरते बॅलन्स मग सरलं की सरलं. बॅलन्स टाकायला पैसे नाही आता. कसे 10-15 रुपये मारलो तुम्ही आज. तुम्ही तुमचं काय आहे तर मला सांगू ते आता. ठेव तुम्ही फोन ठेवतो मग लागते तुरी सोंगाले. ठेवा आता ठेवा. गाठपला का काही राहिलं असेल तर अजून बोलून घ्या. बोला अजून कोणा सोयऱ्या धरायले लावून द्या ना अजून कोणी राहिलं असेल तर. राजा माणसा राजा तिकडे गिट्टीचे टोपले कमी पडू राहिला ना. बांधकाम काय 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 करून काय तुम्ही वावर आहे का हे वावर आहे का म्हणलं. नाही ते घरून फोन आला होता महत्वाचा होता. बिमार आहे पोट म्हणून मग उचलला होता. तसं बिमार आहे का पोरं मग जा तुम्ही आता तुम्ही काय करायचं. बिमार आहे पोरं जायचं तिकडे. इकडे काय थांबराल तुम्ही. तुमची किती 3 दिवस झाले ना. 3 दिवसाचे पैसे घेऊन जा तुम्ही लवकरात लवकर इथून रवाना व्हा. असं मजूर नाही पाहिजे मला इथं. इथं टाइम टू टाइम काम पाहिजे. इथं एक टोपलं कमी नाही सांगू राहिलं का समजते का म्हणलं. राहत असेल तर राहा नाही राहू नका म्हणलं. गरज नाही इथं. फक्त कसं 2 मिनिटं बोललो बातच ठेवला. नाही ते सांगायचं नाही काही कारण फोन बिलकुल बंद ठेवा सांगायला तुम्हाला. ड्युटीवर इथं बिलकुल 8 वाजता आल्यापासून तर संध्याकाळी 6 वाजेपर्यंत फोन हात नाही लावायचा समजलं का. नाही तर बिलकुल यात नाही उद्यापासून सांगू राहिला लागता. चला लवकर घ्या ते. हो चालो एकदम गरमच बोलते का मग जराशी ऐकायला तयार नाही. घरून आता फोन आला तर 2 मिनिटच बोललो ना. जसं काय काय नोकर म्हणजे लय समजून राहिला आहे. नाही याला कसं हिसका दाखवाच लागते नाही का. याला माहित नाही मी किती देखाऱ्या होतं किती चाट माऱ्या होतं. थांबतो आता थांब तू फक्त जरा अळ्याला पळायला जाय आता. पाय काय चाटा देतो मी तमागच घोटायला पाहिजे 10 खेप थांबतो जरा. असं म्हणजे घरचा फोन आला आपल्या इथं बंगल्याचा नाही का. फोन आला मग तुम्ही बोलत बसले तेवढ्या ते आला आणि ध्यान धुतलं तुम्हाला. मग पुढे काय झालं मग कसं काय केलं पुढे. मग काय मावर ध्यान त्याचं पुरं मला ठेवणं किती ठेवतं तर 10-20 टोपले नेले म्या. त्या मिक्सर मशीन टाकायची आपली नेऊन टाकत जाऊ मी. तिकून एक रेतीवाला एक गिट्टीवाला सिमेंटवाला पाणी टाकणं सुरू आपली मशीन. मग तेवढ्यात त्याला फोन दिले दुसऱ्या साईडवर जावं लागते म्हणे मला. असं बोलचाल करे ते फोनवर मला जमलं रे आता. मग तिथून सटकला ते. मग ते सटकल्यावर मग काय मग गेलं बबनराजवर नाही बबनराव मग काय झालं सांगा तुम्ही. बबन भाऊ या ना इकडे या ना. इकडे खायला आला तू जरा ती गिट्टीच टोपले नेणार बा. गेला ते दुसऱ्या साईडवर गेला. आता काही टेन्शन नाही 1-1.5 घंटा येतही नाही त्याला. बसा द्या तमग द्या म्हणलं चुना तमग दे. नाही ना बा अंगावरचं काम आहे ना हे पुरा इटाचा गंजूला तिकडे नाही मला. पूर्णच्या पूर्ण आल्या पाहिजे म्हणे आजच्या. काल असंच केलं हलगो मालगो म्या. आता कसं ध्यानात ठेवून नाही मावरती. एवढं टार्गेट दिलं ना एवढं इटा तिथं आण तू पटपट पुढे नंतर सांगू म्हणे काय करायची. घे बरं लवकर घोटून चाललं निघ लवकर.
हो काय नाव तुमचं पिवळ्या शर्ट आले तुम्ही काय नाव काय तुमचं काशीनाथ गैबानी बनी काय तू कसा मला आजच आला कामावर मी इथं 10 वर्षापासून हेच काम करून राहिलो पण मला काही तू झाला देऊ नको तू काय मी सगळं तू कशी हिस्ट्री मला समजली तू काय आहे कोणत्या रंगाचा आहे कसा आहे तू तर बिलकुल मला माहित होतं मी सटकलं की तू सटकतं तो ध्यानात ठेवून मी त्या गंधाच्या मागला पेलो तुम्ही मला माहिती आहे तू काय करतो म्हणते मला बा तंबाखू घोटाली यायचं नाही म्हणलं काय आता डबल का पुढे दिसली तर उद्यापासून यायचं नाही म्हणलं बघा 3 दिवसाचे पैसे घ्यायचे सरकार रस्ता पकडा घरचा तिकडे वावरायला मला इथं नको येऊ म्हणलं इथं जमत नाही इथं काम म्हणजे काम हो ना ते कसं लय तलप आली होती म्हणून आलो मी नाही तर फक्त दिवसातून एकच खातो जास्त आपल्याला सवयच नाही साला तू तलपीवर आला म्हणलं बा तुला एकच आता शेवटची वारणी आता डबल का दिसला तुम्हाला काम चुकारपणा का केला उद्या बिलकुल तू दिसलाच नाही पाहिजे मला इथं त्याला इटावाले तुम्ही थांबू नका इथं लवकर भरायचं त्याला तिकडे इटा उद्या पुऱ्या झाल्या पाहिजे बिलकुल 6 वाजेपर्यंत टनटन त्याला तुम्ही हो त्याला हा गिट्टीवर लवकर आणि डबल आता बिलकुल दिसत नाही इकडे चला लवकर तिकडे बरे रेंदाच पडते आता नाही का हो बरं चाललो म्हणलं बघून भाऊ येतो म्हणलं चला घ्या बरोबर घ्या म्हणलं थांबू नका चल दे हो साहेब त्याला म्हणजे तिथेही सापडलेच तुम्ही नाही म्हणजे आता पुरं तुमच्यावर ध्यान द्यायचं आता मग नाही का अरे काय तर बा दिवसभर ध्यानच ठेवून होतं मावर मग ते काहीच नाही चकचकू नाही दिलं मला ते पुरा बिलकुल थंडागार झालं माणूस आज तेच म्हणतो आपण शेतकऱ्याला म्हणतो काय एवढं टाइम पाहत असते का नसं काय तसं काय 10 मिनिटं पाणी पे 10 मिनिटं चुना घोड तमाक घोड जेवायला 1 घंटा म्हणजे दिवस निरा असंच घालतो ना आपण आणि इकडे पहा बरं आता कसं काम आहे आता बिलकुल 8 वाजतापासून 6 वाजेपर्यंत अर्धा घंटा दुपारची सुट्टी ना मोबाईल ना कोणता चुना ना तंबाखू इथं कसं करतो आपण अरे या वावरातल्यासारखं काम नाही बा मग काय तर वावरातलं पुरलं पण हे नाही पुरलं मग काय तर माणूस कसं अंग टाकते जरासा 2 मिनिटं बोलते बसते काहीतरी माणूस की नावाची चीज आहे इथं काय बा यंत्रच आहे ना माणूस म्हणजे यंत्रापेक्षा यंत्र आहे इथं तिथं म्हणजे कसं आहे 1 घंटा काय जरा 1.25 घंटा झाला तरी काही म्हणजे एवढं टेन्शन नसते झोपू आता जास्त जागायला पुरत नाही सकाळी बिलकुल 4:30 वाजता उठा लागते आपल्याला अलाराम लावून देतो मी तसे चिमनराव देतात म्हणा आवाज आपल्याला सकाळी बिलकुल 4:30 उठलं की स्वयंपाक पाणी करू आणि बिलकुल इथून 5:30 वाजता निघालं पाहिजे गाडी येते पटकन बसायला लागते जावं लागते टाइम टू टाइम घड्याला लावून काम आहे नाही का असं 1 घंटा असं वट्यावरही बसता येत नाही इथं आणि बसायला काही नाही इथं कुठं बसा काय बसा काहीच इथं मिळत नाही म्हणजे काम म्हणजे काम बस दिवस निघाला काम रात झाली काम एवढे घंटे झोपा आणि एवढ्या घंट्याची तयारी करा इथं झोपावं तर झोपही लागत नाही गादी नाही सरकी नाही कळकले का पण उस्ती नाही ना काही नाही अंगावर पांघरून नाही बबन रावले मला आता काय कसं काय करा मागता चिमन रावले लारा पायवर दिले का ना मलाच पाठवता का बा काही बी आणाले तुम्ही जावा दे आपण नाही जात म्हणलं मग आज सगळं लिहून ठेवते ते आता त्याने लिहिणं सुरू केलं आपलं म्हणे बा 4 लसणाच्या कळ्या झाल्या म्हणे 3 कांदे झाले म्हणे तुम्ही भाजीपाला आणा सगळं लिहून द्यावं आपलं माचीच्या काळ्या गिळ्या सगळं हिशोब लिहून ठेवला त्यानं तुमचा रविवारी पेमेंट झाला म्हणे ते काय हप्त्याचा पैसे वापस देऊन म्हणे नाही ते सामान द्या म्हणे माय हप झालं मी तर इतका कंजूस माणूस कुठंच नाही पाहिला मी मग काय तर हे बा मला दिवा लावला तर लाईट बंद करते लाईट लावला तर दिवा बंद करते मला ज्या हे काऊन बंद केला मला देवापसचा दिवा नाही म्हणे आता लाईट लावल्यावर काय काम आहे म्हणे विनाकारण तेल जायल्यापेक्षा मला बाप का याला कोणता पुरस्कार द्यावा आता पण हे पुरस्कार जैन होतले का कंजूस आहे पण कायच करावं पाय ना म्हणा त्याला म्हणा दे म्हणा यावेळेस फक्त आम्ही रविवारपर्यंत मग एखादं ब्लँकेट घेतो म्हणा आम्ही तिथं काहीच नाही काय त्याचं म्हणलं मी त्याला म्हटलं वा जेवण झालं मग अशी गेलो त्याच्या खोलीत मला सुपारीचं खांड असं जरा चिपोरा सोप सुपारी काही द्या म्हणलं अरे चिमनराव द्या ना म्हणलं काही सोप सुपारी आहे का कुठे आहे पानपुडा अरे बाबा ज्या दिवशी आलो त्या दिवशी पाहिलं तर मी 2 सुपारी खांडा द्यायची नाही अळकीत नाही काय फोडतही नाही माणूस खातही नाही हे घ्या ना म्हणते खा आणि काय खाता अळकीतच नाही तिथं काय कमाला बा त्याची पावभर साखऱ्या आणि पावभर तेल एवढ्या महिना निघते म्हणे माय आता बाई घरी नाही द्यायची नाही तर म्हणे मला अर्धा किलो लागेल पहिले आता पाहतच होते म्हणे माय इतका कंजूस आहे मला अगरबत्ती मला 7 दिवस एकच पुरत देते अर्धी जराशी पेटली बंद करते झालं म्हणजे आपण चाललो आता काय काम आहे बंद करून चालला जाते जाऊ दे बादा जाय कशी ना ते पाय झेंडू मामा आपल्या चेतनले आणि ते ब्लँकेट पाय मागू ना हो जाय उस्ती दिली उस्ती मागलो पाहायचं बादा काय म्हणते काय नाही एंट्री माराच लागणार आता चला येतो मी आलोच असं वाटलं या महिन्यात उडवले काय उरले आता या महिन्यात तीच कंडिशन आहे ना मागच्या सारखी कसं काय जे येईन ते महिना तसाच काय करावं काहीच उरून नाही राहिला मागाव का नाही म्हणा सध्या नाही थांबा जरा झोको मागा लागन एखादा म्हणा कसं अंगावर शिकले का कायचा हिशोब आहे म्हणा एखाद्या मोठ्या कंपनी मालकापेक्षा टेन्शन मध्ये दिसून राहिलाय कायचा हिशोब पाहून राहिला अरे काय म्हणलं काय होय म्हणलं आला हे आता एक ना एक चालूच राहते हे गेला की ते येते ते गेला की हे येते एक तर काय मागं नेम नाही यायचा आता काय आता मधात तोंड मारायला तिकडे मस्त खाव प्यावन झोपान उद्या ड्युटीवर जा सकाळी लवकर उठत नाही काही नाही म्हणलं हिशोब चालू आहे माझा हिशोब असते 10 वर्षापासून बिलकुल रेग्युलर हिशोब असते महिना झाला पगार किती खर्च किती सगळं बिलकुल बागायचं आपलं रेकॉर्ड आहे ओके बाबा बँकेत ठेवलं मग काय तेवढं तर पाहिजे नाही का मग दुसरं काय आपल्यापाशी पण एखादा म्हणलं प्लॉट घ्या घर घ्या काय होते घेणं त्या 5 लाखात काय येते आजकाल तसेच पडून नाही ते आता आणि आता मला वाटते त्याला बी आता हुकली लागते मग काय सासरा फोन करून राहिला 10 खेप म्हणे पैसे पाहिजे सासरा काय मागते तुम्हाला काय सांगा तुम्हाला आता तुम्ही सांगा तुम्हाला किती पोरं किती आहे तुम्हाला लेकरं किती आहे म्हणलं एक मुलगा आहे बा बंगराच्या नावाचा एक पोरगा आहे समजा पहिलीच आहे ती बरं मग आता समजा पहिली डिलिव्हरी कोण केली तुमच्या सासरे बाबाच्या इथं झाली का तुमच्या घरी झाली स्वतःच्या आपल्या सासऱ्याच्या घरी त्यानेच केली ती खर्च पाणी सगळं तिकडेच होतं ते आपल्याला काही नाही त्याच्या माहेरी समजा तेच म्हणून राहिलं मी 10-15 लोकांना विचारलं मी का मग पहिली डिलिव्हरी कोणाची इथे झाली म्हणजे माहेरीच सांगते कोणी बी आणि माझ्या सासरा मला पैसे मागून राहिला काय करा सांगा बरं तुम्ही म्हणजे काय करा नाही तर सरकारीत करतो म्हणे
माणसा काय करावं आता हा? आता एवढं मोठं वावर आहे 5 एकर वावर आहे माझ्या सासऱ्याच्या घरी हा काही कमी आहे का तरी मला म्हणते पैसे तुम्हाला पगार नाही का म्हणते त्याला पगार दिसते माया हो त्याचं पीक नाही दिसत आता एवढं मोठं वावर असल्यावर आता काही मला मागायची गरज होती का त्याने पैसे घ्यायची त्याने करायला काय होत होतं तसं नाही चिमणराव आपल्याला वाटतं हिरवं शेतकऱ्याचं त्याचं त्यालाच माहित राहते आणि त्याला तुमचं हिरवं दिसते तुम्हाला त्याचं दिसते कोणाचंच काही नाही सगळा बरटच आहे जाऊ द्या दोघा मिळून अर्धे करा बा 50-50 खर्च करा आणि काहीतरी चांगलं करा तेच करतात सोल्युशन तेच काढावं लागणार नाही मग तुम्ही अर्धे द्या मी अर्धे देतो नाही का मग असं कसं काय वा ते काय आहे हो निपटा ते प्रकरण बरं म्हणलं एक जरा काम होतं राजू काय तुमचं अजून बा काय म्हणता काय पाहिजे आता काही नाही म्हणलं ब्लँकेट आहे का मला एखादा ब्लँकेट असेल तर समजा आम्हाला अंगावर घ्यायला काहीच नाही राजा हो बिजा थंडी वाजू राहील तुम्ही एक एकच लावता बा बरं देतो मी काढतो हो म्हणलं ठीक आहे मग आता म्हणलं तुमचा ते हिशोब मला आता रविवारी पैसे झाले की देऊन देता माया मी लिहून ठेवलेलं आहे तुमचे काय काय नेलं तुम्ही काय काय नाही तर रेग्युलर हिशोब देत जा रे बस रविवारी आपलं बस पेमेंट झाला की तुमचे काय असं आम्ही घेतलेले ते देऊन देतो सगळं काय आलू लसण कांदे जे बी असं सगळं लिहून आहेच ना तुमच्यापाशी बरोबर ठीक आहे आणि एक झेंडू बाम देता बरोबर ते चेत्याची तब्येत नाही बरोबर असं ना तुमच्यावर तर ती मागतस का बरं बा फक्त वापस दे जा म्हणला देतो मी ठीक आहे मग जमलं वाच नाही का बरोबर ठीक आहे पहा म्हणलं मग काय आता काय होते काय नाही तर पेढे गिडे देता आम्हाला आता किती काही होते डिलिव्हरी तर काही हो मुलगी हो का मुलगी हो आपल्याला काही त्याचं टेन्शन नाही हो आपल्या दोन्ही समानच आहे पण आता काय खर्चाच फक्त आमचा मेळ लावा लागेल ते सासऱ्याला फोन करतो मी अर्ध्यात बसतो म्हणतो बा मी पाहू आता काय होते पुढे आला फोन आहे मला माहिती आहे ना बिलकुल आहे बा म्हणजे 2-3 दिवस झाले दमच नाही फोनावर फोन चालू आहे सासरे बाबाजी आता बोलतोच त्याला काय आहे चला ना आपल्या खोलीत बोला फोन बबनराव आहे आम्ही कसं आम्हाला माहित आहे कसं काय आहे तर आम्ही बोलू लागतो तुम्हाला सासरे बोला आम्ही समजावून सांगतो तुमच्या चला या तुम्ही आमच्या खोलीत या तिथं बोला ते सांग तेच करावं लागेल म्हणलं का 4 लोकांचे जरा दिले उदाहरण सांगा लागेल पाबा याने कोण केलं काय केलं तर बरं आलोच मी आता सध्या उचलत नाही मी आणि मग लावतो ते आलोच मी तिकडे लवकर चला कटन ते फोन लवकर हा चला चला हॅलो बोला मामाजी बोला अरे का जवळ बा काही फोनही उचलत ना बाबा काय धाकी पडले का म्हणलं आता बसू अजून तर लय बाकी आहे अजून बाबा आत्ता म्हणलं हॉस्पिटलमधून आलो आम्ही हो दवाखान्यात गेलो होता तर म्हणलं 20 तारीख दिली त्याईनं तर कसं काय करायचं मग आता काय निर्णय घेतला तुम्ही सांगा मग आता पैसे आदल्याचा आता काय सांगा लागतं आता तुम्हाला माहित आहे ना माझी परिस्थिती नाही आहे ना पैशाची इतके पैसे नाही ना मापाशी 15,000 पगारात काय होते माया आता पहिलं आता तुम्ही करायला नाही पाहिजे का आता सगळी जगाची रीतच आहेत आता मग तेवढं आता पहिलं करायला तुम्ही तर हरकी जण करायला पाहिजे काय म्हणलं असं आहे जवळ काही बी नंगनंगच करते पैसेच नाही म्हणते मापाशी निरा हातच झाडते हो बायसन तर 5 लाख आहे म्हणते पुरी का 5 लाख आहे म्हणतं ना इथं पैसे असते त्याच्या पैसे तसेच करते ते सोनं आहे 5 लाखाचं बँकेत मी ठेवलेलं तुम्ही काही काळजी करू नका त्याला म्हणा काही करा ना म्हणा सगळं माहिती आहे ना वैतून मी दिले पहिल्यापासून जाता का सोयरीपासून माहित नाही का मला ती हॅलो जवळ भाऊ आमचं परिस्थिती नाही ना शिजर सांगितली डॉक्टर साहेबानं 40-50 हजार रुपये तयारी ठेवा म्हणे तुम्ही आणि 20 तारखेला भरती करा म्हणे पुरीले इतके पैसे आहे का मापाशी मी आता कसं 5-6 हजार रुपये लावून ठेवली होती हो आता काय करता हरभरा मोडला हरभऱ्यात पैसे गेले आमच्याकडे नाही ना पैसे एवढे कास्तकारापाशी आता तुम्ही लावायला नाही पाहिजे का जराशी मला का लाख रुपये पगार आहे का पॅकेज आहे माझ्या 40 लाखाचं मला आता कसं आहे 15,000 रुपये पगार आहे आणि त्याच्यात मला खोली भाडं हे ते काय उर राहिलं मापाशी बी आहे म्हणते तुमच्याकडे काही जमा माल मग काय त्यातला काढा ना जरासा बाहेर तिला सांगितलंय वाटते अरे बा म्हणलं तेवढे राहू द्या ना मला काही फुलाट गिलाट घ्याले काही बिमार शिमार पडलं तर पाहिजे नाही का मला तेवढे हाताखाली तेवढं आता तुम्ही काही करा आता हेंगा मला कास्तकार लोकच आहेत मा खोलीच्या बाजूनं भेटली म्हणते ना ढगफुटी भेटली म्हणते कोणा इमा काही असं तसं चालू आहे म्हणते भेटणं करा ना त्यातून ऍडजस्ट नाही ना भेटलेच नाही ना मला मा शेजाऱ्याला भेटले पण मला नाही भेटले काय करा आता कोणती ढगपुटी नाही ना कोणतं काहीच नाही भेटलं मला आणि इथंच तुमचं हे आहे मग काय कास्तकार मग काय एवढा पिकं काढता कापसन सोयाबीन तरी म्हणता की हनहनच आहे तुमची हो जवळ बा काही नाही उरत बाबा कास्तकाराला आम्हाला काय करता बा म्हणलं सोयाबीनचे पैसे गव्हाला लावा लागतील गव्हाचे सोयाबीनले काहीच नाही उरत म्हणलं मजुरी भाग आहे काहीतरी हे शेतकऱ्याचं सगळं घरानच सारखं वाटते बाबा मग काय तर लढलड करते तर मला देते वाटते टिपारी बरं जाऊ द्या बा अर्ध करू खर्च काय येईन ते तुम्ही अर्ध करा मी अर्धे देतो जाऊ द्या काय इलाज नाही सध्याच तुमच्या पैसे द्या म्हणा मग बाकी देतो म्हणा पुढे बरोबर तसं करा ना मग हो अर्धे अर्धे करू फक्त कसं सध्याची तुम्ही लाव जा माय जे अर्धे आहे ती माय आता समजा गहू आला की मग देऊन देतो मग असं आहे मग आता शेवटी आता गव्हावरच म्हणजे शेवटी आता गहू होते किती नाही किती अवकाळी येते का तोपर्यंत काय होते बरं ठीक आहे मग ठीक आहे आता काय आता इलाजच नाही मला मग आता 20 तारीख सांगितली ना बरं येतो मी तसा भरती करा दिवशी येईन मग मी आता ठीक आहे तिला सांग ना तब्येतीची काळजी घे म्हणा तिला खायची कमी नाही पडली पाहिजे सगळं व्यवस्थित हे ते बरोबर आहे ना ते सामान सुमान हो आणते तो म्हणलं काळजी नका करू सगळं बरोबर आहे बरं ठीक आहे बरं ठेवतो मग मी हो ठेवा हो काय हरकत नाही असं आहे अर्धे देतो म्हणते ठीक आहे अर्धे देतो म्हणते पाय दिले का टिपारीस म्हणले असं आहे माझा सासरे बाज जाऊ द्या शेवटी तुम्हीच आहे का नाही मग काय तुम्ही लावले का त्याने लावले का जाऊ द्या जे होते ते चांगल्यासाठी होते जाऊ तिकडे पण ते लय मन दुखरायला आता ते गाण ठेवाच लागतील मला आता
जाऊ दे आता, शेवटी काय नाही इलाज आहे नाही, शेवटी करावं लागेल तेवढं. बरं चला आता, लवकर झोपा लागेल, उठा लागते सकाळी. ड्युटीवर उशीर नाही झाला पाहिजे. ठीक आहे मग. चला ठीक आहे बा, मग द्या मला 2 ब्लँकेट द्या, आम्हाला झोपतो आम्ही बी. हो, सकाळी उठा लागते. एखादी चक्कर टाकली असती तर काय बिघडत होतं का म्हणलं. आता तुमची तुरही झालं, सरच झालं. आता हे तर चालूच राहते आपल्या कामं, पण एखादी चक्कर टाका. आता आमच्या घरी कोणी नाही, तर मग आम्ही आमच्या घरचं पाठवलं असतं कोणाला. आता तुम्ही जर गेले असते तर काय बिघडत होतं का? अरे पण गरजच नाही जायची, काही हप्ता नाही झाला आणि चालले आपले तिथं. त्याच तर आज काय आणि काय नाही, नापूनही चालले तिथं. मग आता सगळं बरोबर आहे. फोन लावला आता मी परवा दिवशी, सगळं बरोबर आहे म्हणे, मस्त बिलकुल बसल्या जागी द्यायला 15-16 हजार रुपये पगार आहे. मग काय पाहा लागते त्याचं आता. निघाला बघायचं. मग त्या फोन लावला आता सारखी बोली नाही ती, म्हणजे अंग करून राहिलं, नसं करून राहिलं. पण काय नेमकं करून राहिलं हे थोडीच माहिती आपले. त्याचं काय लबाडा धावता जेवल्याशिवाय खरं नाही ना, लारे सांगे ना मुले, काहीच काम नाही म्हणे, बस फक्त लिखापडीचंच काम आहे म्हणे. मग सगळे लिखापडीवर आहे, कोणी वॉचमन आणि कोणी काही असंच आहे तिथं. काही त्याला असं म्हणजे काही टोपले नाही उचला लागत. मग चांगलं सण खाऊन राहिले, सण राहून राहिले. काय बाबा तुम्हीच म्हणता. आता काल तर फोनवर मला पैसे मागितले म्हणे, 1000 रुपये तरी पाठव म्हणे. म्हणून मला आता तुमची तूर समज झाली. मला काही तूर देऊ नका बाबा, रोजच द्या म्हणलं. काय करता, पैसे त्याला पाठवाच लागते मला. म्हणलं जास्त जा, मग पैसे घेऊन जा. जरा काही सामान दिलं असतं आम्ही तिघी नवी. बाहेर जा असं समजा. नाही ना, हे बा लारेची आई मुली म्हणते जा जा, हो, पाहून या काय करते काय नाही. पण मला काही गरजच नाही, विनाकारण जा नाही बा, ते फालतू सगळं बरोबर असल्यावर बी पैसे आता फोन पे न पाठवून द्या, काय नाही पाठवून द्या. आता काय सगळं डिजिटल जमाना झाला. ते सगळं बरोबर आहे, पण लेकराची तब्येत कशी आहे, काय आहे, त्याचा आवाज जरा बरोबर नाही. पाच तेवढं जाऊन एक चक्कर टाकून पुण्याले. आता हे बा मांग झाले लोचे सरे. हो, आता कसं भाजीपाला आणि हे ते आणि तुरे काळा. हे बा तुम्ही काय करा, तुम्ही कंदील बुडायला म्हणा. हो, आता आपण आता जेवाचा टाइम झाला आता, सर मजूर आपल्या खोपडी देते, विषय काळा आणि कंदील बुडायला देऊ आपण पाठवून. हो, डॅनी बुडायला बी त्या बुडायला म्हणा जा आणि या पाहून लेको. त्याचं पूर्ण पाहिलंही नाही, ती पाहिणं होती. सगळंच आहे, फ्री सर्व्हिस आहे. एसटीत बसून दिले जा, कुकडे हिंडाले गो. 75+ काही पैशाचं कामच नाही द्यायले. तसं करलं नाही का? त्याला पाहा म्हणून ते खोपडीत बसून. त्याला म्हणा ते डॅनी आबाजी ते कधीला दोघं तिघं जा म्हणा, या म्हणा काय करते काय नाही पाहून सवरून तर. तसं करा मग. चला आता जेवाचा टाइम झाला येरी. हो चला चला, खोपडीत बसू, आले असतील मजूर. चला बाबा, शेवटी तुमची इच्छा. आता बा सगळ्याचं म्हणणं आहे की बा तुम्ही डॅनी आबाजी मोठे बाबा, हो, तिघं जण तुम्ही जर गेले तर काहीच हरकत नाही. हो, काऊन की पुण्याला आता त्याचं काय चालू आहे काय तेही पाहिणं होते. अजूनही काही समजा इकडलं तिकडलं पाहिणं सवरणं हे न ते. आता रविवारी त्याला सुट्टी बी राहते. राहा मस्त 2 दिवस तिकडे जाऊ पुण्याले. कोणाची काही हरकत नाही ना. जाऊ का, कसं काय करा म्हणा, जायला पुरते जरा नाही का, जरा फ्रेश होऊन जाते वातावरण हे ते. आता वावरात जाऊ जाऊ कटायला म्हणून. बरं मग आता कसं आहे, माहिती काही इच्छा नाही जायची, पण आता काय तुम्ही म्हणूनच राहिले सगळे जण. आता कसं काय करा मला समजून नाही राहिलं. मग जाऊ का, मग कसं करू मग, आता म्हणू का मग डॅनीला म्हणू का मग मोठ्याले. मग आता तुम्ही ते सगळ्याच्या भेटी घ्या आणि सगळ्याला सांगा आणि उद्याची आपली थैल्या भरून चालले जा. तिकीटचं काम नाही, काही नाही, आपलं एसटीनं बसले आपले कुकडे भिंडाले भेटते पुरा महाराष्ट्रातनी. टेन्शनचं काम नाही, या जराशी फिरून तुम्ही. हिरी काही नाही गावात नाही, आता आयुष्य तर तुमचं गेलं सर. जरासं पाहून या काहीतरी. पाहा लागणार नाही का. बरं ठीक आहे मग, आता मी डॅनीला भेटतो मोठ्याला भेटतो. उद्या सकाळची तयारी करून घेतो. त्याला फोन करून सांगून देतो येऊन राहिले म्हणा. पत्ता गीता बिलकुल माझ्या बरोबर मला लिहून देतात ते. घरचं आम्ही सामान देऊ म्हणलं आबस तुम्हाला, तेवढं घेऊन जा फक्त. हो नेते, ते सगळं सामान नेते, तुम्ही भरून तर ठेवा तुम्ही. आता म्हणलं आता तुम्ही ते डॅनी आबाजीला भेटून घ्या. आता जेवण झाले, खावणं झाले, त्याला भेटा आणि मी इकडे फोन मारून देईन मी. आता हे दिवसा काही उचलत नाहीत ते फोन. संध्याकाळी 6 वाजता सुट्टी झाली की लावीन मी द्यायला. जा मग आता लागा कामं का मी. आता जा लागेल तिकडे, माहोल करावं लागेल मस्त. पार्ट्या गिरट्या बिलकुल नाही का. तिकडे चुकाट्यावाले आहेत, आपले पोट्टी आहेत, मजाच मजा. बरं ठीक आहे मग, येतो बा आता काय आता तुम्ही म्हणत असतं.